येत्या आठवड्याभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयकुमार गावित यांना संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेष म्हणजे विजयकुमार हे राष्ट्रवादीचं सरकार असताना आदिवासी विकास मंत्री होते आणि त्यांनी मुलांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप खुद्द भाजपच्या नेत्यांनी केलेला होता। मात्र लोकसभेच्या तोंडावरती विजयकुमार गावित यांनी भाजपत प्रवेश केला आणि मुलगी हिना गावित यांना नंदुरबारमधून लोकसभेवर देखील पाठवलं होतं। राज्य उत्पादन शुल्क विभागातच हप्ताखोरी सुरू असल्याची कबुली उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। ते राळेगण सिद्धीत बोलत होते। अजूनही अवैध दारूचे धंदे चालू राहावेत म्हणून अधिकारी 1000-2000ची पाकिटं घेतात। हे जर थांबलं नाही तर आपण कुणाची खैर करणार नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। त्याशिवाय यापुढे अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। पांगरमल दारूकांडा प्रकरणी अधिकाऱ्यांची तक्रार अण्णा हजारेंनी मंत्र्यांकडे केली होती। त्यानंतर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली। आमदार बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगरमध्ये पोहोचणार होती, पण त्याआधीच काल नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवरती ही आसूड यात्रा रोखण्यात आली। चेकपोस्टच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गुजरात पोलिसांनी बच्चू कडूंना गुजरातमध्ये प्रवेश करू दिला नाही। त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि अडवणुकीचा निषेध केला। त्यानंतर गुजरात पोलिसांनी सर्वांना उच्छल गावातून ताब्यात घेतलं। रक्तदानासाठी वडनगरला जाऊ दिलं जात नसल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। या आंदोलन आम्ही मोदीपर्यंत पंतप्रधानांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्याचं हे आम्ही आंदोलन होतंय, परंतु इथं गुजरातच्या पोलिसला आठवलं का तुम्हाला परवानगी नाही आहे। आता देशातल्या देशात शेतकऱ्याला परवानगी मागणारं इतकं नालायक सरकार कुठंच नाही। म्हणजे हिंदुस्थान्यांना जर अशा प्रकारचं आवडत असेल तर आता आमची समोरची रणनीती ठरणार आहे। समोरून गुजरातचे 350 शेतकरी आता या आंदोलनात सामील होणार आहे। जयेश पटेल आणि त्यांची टीम सुद्धा जेवणाच्या डब्यासहित सगळे गुजरातचे शेतकरी आणि महाराष्ट्राचे शेतकरी मिळून आता समोरचं पाऊल आम्ही टाकणार।